everyone. So today get ready with me. So मी आउटफिट तो घातलेला आहे. सो मी व्हाईट कलरचा टॉप आणि जीन्स घातली, बॅगी घातली. सो आता आहे स्किन केअर रुटीन फॉलो करायचं. सो आपण फर्स्ट लावणार आहे, मी मॉइश्चरायझर लावून घेतले. आता मी लावणार आहे सनस्क्रीन, पावडर, लूज पावडर आणि लिप ग्लॉस. 2 मिनिट्स. सो हे आहे माझं डर्माटचचं मल्टीविटामिन SPF 50 PA+++ सनस्क्रीन जेल प्रोटेक्ट. हे की ॲक्टिव्ज आहे. परत हे सेफ आहे आपल्या स्किनसाठी, हे प्रोटेक्शन ठेवतं आणि हे 30 ग्रॅम आहे. हे मी ऑनलाईन मागवलं आहे. सो तुम्ही सर्च करू शकता अँड बाय करू शकता. सो हे मी लावणार आहे. ओके, सो मी अप्लाय करून भेटते तुम्हाला. ओके, सो मी अप्लाय तर केलेलं आहे आणि काही छान ग्लो आला आहे गाईज. सो बघू शकता, हे एकदम छान आहे आणि एकदम लाईट वेट पण, ही जास्त हे होत नाही. ओके, सो नाव आपण लावणार आहे लूज पावडर, जी आहे पॉन्ड्सची. सो गाईज, सर्वांना हे कॉमन आहे की पिंपल्स वगैरे खूप येतात गरमीत, मीन्स इन समर ह्याच्यात. सो हे सनस्क्रीनने मला आता खूप इफेक्ट व्हायला लागलेत छान छान. आता हे पिंपल्स वगैरे जातात छान. आणि मी एक पिलग्रीमचं पण सनस्क्रीन सिरम यूज करते, ते पण छान आहे. सो तुम्ही ते पण बाय करू शकता purple.com ॲमेझॉन, एनीवे तुम्ही सर्च करायचं त्याच्याने सनस्क्रीनचे टाईप्स बघायचे. आणि मी तुम्हाला आता ते डर्माटचचं दाखवलं, ते तर खूपच छान आहे. अगदी किड्स पण यूज करू शकतात. ओके, सो मी पावडर अप्लाय केली आहे. आता मी यूज करणार आहे लिप ग्लॉस. हा आहे माझा हँडमेड हे काय म्हणतात त्याला, साधा म्हणजे बाम, लिप बाम आहे वॅसलिनचा. तो लावून घ्यायचा पहिले, देन मी ग्लॉस वगैरे लावते. बघू शकता. आता लावणार आहे मी हा वाला. ओके, सो कलर लई छान आहे गाईज याचा. अँड हे पण नाही आहे स्मज प्रूफ, नाही का, म्हणजे सोडत पण नाही डार्क. हे बघा गाईज, मी केवढं दाबून करते, नाही निघत गाईज, बिकॉज हा एकदम ग्लॉसी आणि पिगमेंटेड आहे. सो हा मला भेटला आहे, हुडा कलरचा आहे, मला भेटला आहे 300 रुपीजचा. नाव माझं एक लास्ट आहे. मी माझे छोटेसे बिंदीने माझं लुक कंप्लीट करते. ओके, सो गाईज, मी बिंदी पण लावली आहे आणि मला बिंदी छोटीशी क्यूट खूप आवडते. ओके, सो ना आपल्याला आता मी हेअरस्टाईल मी आता ना माझे कोमने हे करणार आहे. अँड गाईज, आज मी हेअरकटसुद्धा करणार आहे. सो कमेंट करा मी कुठल्या टाईप्सचा हेअरकट करू शकते. सो माझी तर केसला तर नॉर्मल एक हेअर लेंथ आहे माझी. आणि हेअर वॉश किंवा ऑइल लावलं ना की आणखी मोठी आहेत. ह्याच्यामध्ये गुंता म्हणतात मराठीत, ते झालं आहे माझ्या डोक्यात, आय मीन केसात. सो मला ते ब्रशनी नीट करायला लागणार आहे. सो मी कोमने हे सगळे नीट करते आणि भेटते तुम्हाला 2 मिनिट. ओके, सो मी कोम केलेलं आहे. सो नाव आता मी लावणार आहे हेअर बँड. सो बघू शकता तुम्ही, केस माझी खूप शायनी आहेत आणि सिल्की पण आहे. मध्ये मी बटरफ्लाय कट केलेला. सो याचा रिझल्ट पण माझे हेअर्समध्ये छान झालेला बटरफ्लाय कटचा. सो बघू शकता. आता याच्यात आणखीन गुंता आहे. सो मी तो आता परत काढते, कारण गाईज मोठी केस म्हणली की तो स्ट्रगल येतोच. तरी मी खूप हेअर करते आहे गाईज, पण ते होतच नाही, त्याला हेअर वॉश करायला लागतं. आणि आज मी खूप गडबडीत बिकॉज आम्ही बाहेर जाणार आहे. सो माझं थोडंसं
पटपट कामं चाललीत. माझी मम्मा पण रेडी होती तिकडं. सो मी माझी मम्माचा लुक दाखवत नाही बिकॉज माझी मम्मा खूप शाय आहे कॅमेऱ्यामध्ये यायला. कधी कधीच माझी मम्मा माझ्यासोबत रील्स काढते जेव्हा तिचा मूड एकदम छान असतो तेव्हा. सो असं हे परत आता पण ठीकठाकच झालेले केस माझी. ठीक आहे चलो ना. आता मी सगळं रेडी. बाय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.